वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील माझ्यासोबत आहेत। आबा, मंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच मतदारसंघात जात आहेत, काय भावना आहेत ना? कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागताची तयारी केली। नाही, खूपच आनंद आहे, कारण आता 4 वेळेला मला वाई विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं आणि मुळामध्ये या वेळेला लोकांची भावना होती की आता मी मंत्री व्हावं आणि निश्चितपणानं मी मंत्री झाल्यामुळं मतदारसंघामध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि आज पहिल्यांदाच मी जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये सुदैवाने जिल्ह्याची सुरुवातच माझ्या मतदारसंघामधून होते, त्यामुळं आता निघालोय मतदारसंघामध्ये। म्हणजे मतदारसंघापासून सुरुवात करून माझ्या आजच्या दौऱ्याचा शेवट कैलासवासी नवीन महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळाला मी त्या ठिकाणी अभिवादन करण्याकरता जाणार आहे। आबा, पहिल्यांदा मंत्रिपद भेटते आणि मदत आणि पुनर्वसन खातं भेटलंय, समाधानी आहात या खात्यावर का आणखी चांगलं काय भेटलं असतं तर बरं वाटलं असतं? नाही, खूपच चांगलं खातं मला मिळालेलं आहे। मदत पुनर्वसन हा तसा माझ्या आवडीचा विषय आहे। मुळामध्ये सातारा जिल्ह्यामध्येच धरणांची एवढी संख्या आहे आणि प्रकल्पग्रस्तांचे खूप प्रलंबित प्रश्न आहेत। कोयनेसारखा एक जुना प्रकल्प की जो उभा राहून 60-65 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला, याही प्रकल्पाचे अद्याप प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न आहेत। त्याचबरोबर संपूर्ण राज्यामध्येच खूप धरणं, मोठमोठी धरणं, त्यांचे असणारे प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे, या संदर्भात खूप काम करायला संधी आहे आणि निश्चितपणानं या महायुती सरकारनं किंबहुना देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब या मंडळींनी मला या सरकारच्या माध्यमातून या खात्याची जी जबाबदारी दिली, मला खात्री आहे मी निश्चितपणानं या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच आबा, राष्ट्रवादीचे आमदार आहात आणि सातारा जिल्हा एकंदरीत राष्ट्रवादीचा गड मानला जातो, पालकमंत्री तुम्ही असणार आहात का? तसं काय दादांशी बोलणं झालंय का? नाही, असं कुठलंच बोलणं झालेलं नाही। आता पालकमंत्री पदाचा निर्णय, कारण यावेळेला पहिल्यांदाच आमच्या जिल्ह्याला मंत्रिपदाची बंपर लॉटरी लागली। म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या नंतर एवढं काही मंत्रिपद जिल्ह्याला याच्यापूर्वी कधीही मिळाली नव्हती। यावेळेला पहिल्याच महायुती सरकारनं 4 मंत्रिपदं सातारा जिल्ह्याला देऊन खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा सन्मानच करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळं निश्चितपणानं कोण पालकमंत्री होईल हे वरिष्ठ निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल यामध्ये आम्ही सगळे समाधानी असू। दादांनी नवीन चेहऱ्याला संधी दिली सगळ्या। आबा, पण तुमच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ त्यामुळे नाराज आहेत। खरं तर ज्यावेळी नितीन काकांना खासदार केलं त्यावेळी देखील भुजबळ इच्छुक होते असं त्यांनी स्वतः बोलून दाखवलंय। छगन भुजबळ एकंदरीत नाराज दिसत आहेत। नाही, मुळामध्ये भुजबळ साहेब आदरणीय नेते, ज्येष्ठ नेते या राज्याचे। या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली मला माहीत नाही, त्यामुळे मी या विषयावर बोलणं काही उचित होणार नाही। पण भुजबळांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद भेटू शकतं किंवा बीडचं जे प्रकरण आता गाजतंय ते जर पुढे वाढलं तर धनंजय मुंडेंचं काढून भुजबळांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी एक शक्यता वर्तवली जाते। नाही, मुळामध्ये तुम्ही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाईल असं कसं म्हणू शकता? मुळात त्यामध्ये जी चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये कोण काय आरोप कुणावर करतं याला काही फार महत्त्व नाही। चौकशीमध्ये काय सत्य समोर येईल त्याच्यावर जर तरचा विषय, त्यामुळं हे असं झालं तर असं याला काही महत्त्व माझ्या। भुजबळांनी काल फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे ही शक्यता वर्तवली जाते की भाजपच्या राष्ट्रवादीतच भुजबळ राहतील पण भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद घेतील। नाही, मुळामध्ये भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले यात गैर काय असू शकते? भेटू शकतात ते, यामध्ये मला काही गैर वाटत नाही। आबा, खरं तर तुम्ही वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातून येता, सातारा जिल्ह्यातला हे मतदारसंघ आहे, पण तुमच्या जिल्ह्यातील काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, युवकांना रोजगाराची मोठी भीषण अवस्था आहे, यासाठी काय विजन असणार एक मंत्री म्हणून? नाही, मुळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती तशी विषम आहे। म्हणजे पश्चिमेच्या बाजूला महाबळेश्वर असेल, जावली असेल, पाटण असेल,
वाई तालुक्याचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो, म्हणजे अतिवृष्टी होते. पूर्वेकडं आपण मान, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्याकडे गेलो तर तिथं दुष्काळ असतो, म्हणजे पावसाचं प्रमाण हे अतिशय अत्यल्प असतं. आणि आता या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा याच्यापूर्वी अनेक आता धरणं झाली, कॅनॉलची कामं झाली, मानखटावसारख्या दुष्काळी तालुक्याला पाणी मिळालं, फलटण तालुक्याला त्या ठिकाणी पाणी पोच झालेलं आहे. आता देवघरसारखा प्रकल्प आहे, खंडाळा तालुक्याला सुद्धा पाणी मिळालेलं आहे. त्यामुळं आता ह्या दुष्काळी भागाला आता निश्चितपणानं या सरकारच्या माध्यमातून हा दुष्काळ दूर होण्यामध्ये प्रयत्न केले जाणारच आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं आता जे पूर्वीचं दुष्काळाची या जिल्ह्याची काही पूर्वीच्या भागाच्या तालुक्यांची परिस्थिती होती, भविष्यामध्ये निश्चितपणानं हा दुष्काळ पुसला जाईल या सरकारच्या माध्यमातून, याचा विश्वास मला वाटतो. रोजगाराचा प्रश्न पण मोठा गंभीर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये औद्योगिकरण फार मोठ्या झपाट्यानं वाढते, तिथं काही तरुणांच्या हाताला काम मिळते. त्याचबरोबर आता मान खटावसारख्या तालुक्यामध्ये सुद्धा आता नवीन MIDC त्या ठिकाणी होऊ घातली. अशा पद्धतीनं आता सातारची MIDC, आता देगाव MIDC नव्यानं त्या ठिकाणी उभी राहते. अशा पद्धतीनं आता नवीन MIDC उभी राहून त्या ठिकाणी मोठमोठे उद्योग आणण्याच्या संदर्भातला प्रयत्न करून तरुणांच्या हाताला अधिकाधिक कसं काम देता येईल या संदर्भातला प्रयत्न सुद्धा भविष्यामध्ये निश्चितपणानं होणार आहे. तुमच्याच महायुतीतील एक मंत्री आहेत मान खटावचे जयकुमार गोरे, त्यांनी नक्की रामराजे आत्ता कुठल्या पक्षात आहेत अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलाय. आता या विषयावर मी न बोलणं योग्य. रामराजे आहेत कुठले पक्षात? रामराजे आता बघितलं, तांत्रिकदृष्ट्या तुम्ही बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. अजितदादांचे आमदार म्हणून परिषदेवर त्या ठिकाणी ते काम करतायत. पण आता मग काम कोणाचं केलं रामराजेंनी? राष्ट्रवादीचं केलं की इतर कोणाचं केलं नक्की? ते आता जग जाहीर आहे, मी काही त्या विषयावर बोलू शकत नाही. नक्कीच मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मकरंद पाटील जे आहेत ते आज पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात जात आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे. पाहावं लागेल कशा प्रकारे त्यांचं स्वागत करतायत. कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.